नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, तिथे एक मी कोर्स लॉन्च केलेला आहे. कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि हा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या अंडरचा लेसन नंबर 3 आहे, ज्याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर एखादं ऍक्टिव्ह सेंटेन्स आलं असेल तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं आणि वेगवेगळ्या कुठल्या त्याच्या स्टेप्स आहेत ते आपण इथे समजावून घेणार आहोत. तर सुरुवात करूया. व्हॉट इज टू कव्हर इन दिस सेशन. आता हे जे व्हिडिओ सेशन आहे यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. तर यामध्ये सहज आहे की बघा काय पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स येणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, निगेटिव्ह येणार आहे पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, डब्ल्यूएच टाईप पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह, डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह, पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह, निगेटिव्ह इम्परेटिव्ह आणि क्वेश्चन्स देखील येणार आहेत. याच्यावरती जे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस वरती मी एक सेपरेट सेशन देखील केलेलं आहे. तर एवढ्या प्रकारचे आहेत बघा सेंटेन्सेसचे कशामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, त्याचं इथे आपण आज ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह कसं करायचं हे बघणार आहोत. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. चला सुरुवात करूया. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्हचे दोन प्रकार, एक पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह आणि दुसरं म्हणजे काय तर निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक. तर सुरुवात करूया आपण. बघा काय दिलंय बघा, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. आता ऍक्टिव्ह स्ट्रक्चर पॅसिव्ह स्ट्रक्चर हा टेबल समजून घ्या. सगळ्या सेशन्स मध्ये ऍक्टिव्ह पॅसिव्हचे असेच टेबल मी यूज केलेले आहे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता पॉझिटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, त्याचा असा फॉर्म्युला असेल, असं ते सेंटेन्स तयार असेल, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर कर्म. पॅसिव्ह स्ट्रक्चर हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा करायचा आहे न्यू सब्जेक्ट. त्यानंतर या न्यू सब्जेक्ट नुसार घ्यायचंय एम इज आर. एम इज आर कुठे घ्यायचंय, एम घ्यायचं, आय नंतर इज घ्यायचंय, ही शी इट असेल, प्रॉपर नाउन असेल, सिंग्युलर नाउन असेल त्यानंतर इज घ्यायचंय, आर घ्यायचंय आपल्याला प्लुरल नाउन नंतर, किंवा दे असेल, वी असेल, यू असेल यानंतर आपल्याला घ्यायचंय आर. त्यानंतर हे जे V1 आहे त्याचं करायचंय V3 थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, त्यानंतर करायचंय बाय, आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचं करायचंय न्यू ऑब्जेक्ट म्हणजे नवीन कर्म जे आहे. आता बघा, शी सिंग्स अ सॉन्ग. शी झाला सब्जेक्ट, सिंग झाला वर्ब, सॉन्ग झाला ऑब्जेक्ट. समजावून घ्या. हा फॉर्म्युला तुम्ही लावू शकता. आता अ सॉन्ग इज संग बाय हर. अ सॉन्गला इथं आपण काय केलंय न्यू सब्जेक्ट. म्हणजे एक समजून घ्या, तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादं वाक्य वाचता त्यावेळेस तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे यातला सब्जेक्ट कुठला आहे, यातलं वर्ब कुठलं आहे, यातला ऑब्जेक्ट कुठलं आहे आणि उरलेला पार्ट. आता पुढे आपल्याला काही कठीण असे वाक्य देखील बघायचे. फॉर एक्झाम्पल इथेच जर मी म्हटलं शी सिंग्स अ सॉन्ग इन द कॉन्सर्ट, आता इन द कॉन्सर्ट जे आहे हे ऑब्जेक्ट मध्ये येत नाही, प्रेपोजिशनल फ्रेज आहे आणि त्याला तुम्ही काय म्हणू शकता कॉम्प्लिमेंटचा पार्ट येतो, जे तुम्हाला इकडे वेगळ्या ठिकाणी टाकावं लागतं. तसे देखील आपल्याला वाक्य बघायचे आहे, पण ह्या कॉन्सेप्ट अगोदर क्लिअर होणं गरजेचे आहे. वी प्ले फुटबॉल याचं होतं फुटबॉल इज प्लेड बाय अस. वी झाला सब्जेक्ट, फुटबॉल झाला ऑब्जेक्ट, प्ले झालं V1. परत याला तुम्ही अनालिसिस करायचंय. प्रत्येक वाक्याचं आपण अनालिसिस करणार नाही. ते कसं, कुठलं मी सांगेल तुम्हाला, इथला सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. मग तुम्ही काय करायचंय, फुटबॉल हे सब्जेक्ट आहे, इकडे न्यू हा ऑब्जेक्ट आहे, इकडे न्यू सब्जेक्ट करायचं, याला इथे करून टाकायचं. फुटबॉल सिंग्युलर आहे म्हणून अमेझार पैकी इज घ्यायचंय. प्ले सिंग्युलर आहे म्हणून त्याचं V रिप्लेड करायचं. त्यानंतर बाय घ्यायचंय. वी आहे हा इकडे सब्जेक्ट आहे, याचा इकडे ऑब्जेक्ट करायचंय. वीचं असं होतं. म्हणजे फिट डोक्यात बसलंच पाहिजे तुमच्या. त्यानंतर काय दिलंय बघा, आय क्लीन द रूम, सब्जेक्ट ऑब्जेक्ट, द रूम सिंग्युलर आहे इज, क्लीनचं V3 क्लीन, त्यानंतर बाय आयचं होतं मी. त्यानंतर नंबर 4 रेवा राईट्स अ पोयम. यामध्ये रेवा झालं सब्जेक्ट, पोयम झाला ऑब्जेक्ट, राईट झालं वर्ब V1. म्हणजे हा जो फॉर्मॅट दिलाय ना याचे, म्हणजे जे फॉर्म दिलाय स्ट्रक्चर दिले त्यामध्ये सगळे वाक्य बसतात.
आणि याचं चेंज करताना हा फॉर्म बघायचा आहे की कसं केलंय. इथेच अ पोयम इज रिटन बाय रेवा, अ पोयम इज रिटन बाय रेवा. अ पोयम सिंग्युलर आहे म्हणून इथे इज घेतला आपण. त्यानंतर बघा माय फ्रेंड डिझाईन द प्रोजेक्ट. आता यामध्ये माय फ्रेंड झाला सब्जेक्ट आणि द प्रोजेक्ट झाला ऑब्जेक्ट. डिझाईन्स वर आहे. द प्रोजेक्ट इकडे घ्यायचंय, न्यू सब्जेक्ट, ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट. प्रोजेक्टचे अनेक वचनी आहे म्हणून इथे घेतलं आर. डिझाईनचं V3 आहे, थर्ड फॉर्म आहे डिझाईन, त्यानंतर बाय आणि माय फ्रेंडचं माय फ्रेंडच ठेवायचं. त्यानंतर गणेश कलेक्ट्स द ओल्ड स्टॅम्प्स. यामध्ये बघा गणेश झाला सब्जेक्ट, कलेक्ट झाला वर्ब आणि द ओल्ड स्टॅम्प झाला ऑब्जेक्ट. आता या ऑब्जेक्टचा इकडे केला आपण न्यू सब्जेक्ट बघा. द ओल्ड स्टॅम्प सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल आहे, अनेक वचनी म्हणून आर. द ओल्ड स्टॅम्प्स आर कलेक्टेड बाय गणेश. कलेक्टचं V3 होतं कलेक्टेड. म्हणजे इथे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवणे का प्रत्येक वर्बचं V1 काय, V2 काय, V3 काय, V4 काय हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे. आता नंबर 7 बघा. माय मदर प्रिपेअर्स चपातीज. माय मदर सब्जेक्ट, प्रिपेअर्स V1, चपातीज ऑब्जेक्ट. चपातीज आर प्रिपेअर्ड बाय माय मदर. आता हे जे आहे या पद्धतीने होईल. नंबर 8 बघा. दे वॉटर द प्लांट्स. द प्लांट्स आर वॉटर्ड बाय देम. म्हणजे याला अनालिसिस केलं की लक्षात येईल. म्हणजे असे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत आणि टिपिकल एक्झाम्पल्स देखील आपल्याला बघायचे आहेत. हा कोर्स जो आहे फ्रॉम द एबीसी ऑफ इंग्लिश ग्रॅमर टू द ऍडव्हान्स लेवल असा मी केलेला आहे. म्हणजे प्रत्येकासाठी महत्वाचा आणि उपयोगाचा आहे. म्हणजे जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा आरोग्य विभागाची तयारी करत असाल किंवा तुम्ही पशुसंवर्धन विभागाची तयारी करत असाल किंवा तुम्ही टेटची तयारी करत असाल किंवा तुम्ही ग्रुप सी जे आहे MPSCचं त्याची तयारी करत असाल किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त जाऊन तुम्ही ग्रुप बी जो आहे किंवा PSI, STI, ASO आहे याची तयारी करत असाल किंवा टेक्निकल कुठला असेल जिथे इंग्लिश आहे त्याची तयारी करत असाल किंवा MPSC मेन्स जे आहे कुठलं म्हणजे प्री असेल मेन्स असेल कुठल्या याचं म्हणतोय मी तुम्हाला ग्रुप एचं त्यामध्ये जिथे जिथे इंग्लिश आहे बँकिंगची तयारी करत असाल या सगळ्यांसाठी किंवा UPSCची तयारी करत असाल या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचे आहे. त्यामुळे हा जो कोर्स आहे हा अतिशय फंडामेंटल अशा कॉन्सेप्ट पासनं ते ऍडव्हान्स लेवलच्या कॉन्सेप्ट पर्यंत आपण घेतलेला आहे. तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट स्ट्रक्चर कुठलं हे पॉझिटिव्ह झालं. यानंतर निगेटिव्ह स्ट्रक्चर सिंपल आहे. निगेटिव्ह मध्ये कसं करता येईल बघा. काय दिलंय पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह म्हटलं की नॉट आलं बरोबर. आता काय केलंय बघा. सब्जेक्ट प्लस डज किंवा डू ऑर डज त्यानंतर नॉट त्यानंतर V1 त्यानंतर ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टचा करायचा आहे न्यू सब्जेक्ट. त्यानंतर एम इज आर घ्यायचंय. जसं तुमचं सब्जेक्ट तसं हेल्पिंग वर्ब यूज करायचंय. त्यानंतर नॉट घ्यायचंय. त्यानंतर हे जे V1 आलंय त्याचं V3 करायचंय. त्यानंतर बाय घ्यायचंय. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये चेंज करून त्याचा परत न्यू ऑब्जेक्ट तयार करायचा. आता एक्झाम्पल वरनं लक्षात येईल. शी झाला सब्जेक्ट, डज नॉट निगेटिव्ह हेल्पिंग वर्ब दाखवत आहे. ओपन झालं V1 आणि द डोअर झालं ऑब्जेक्ट. तर द डोअरचा इकडे झाला न्यू सब्जेक्ट. द डोअर सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं. त्यानंतर निगेटिव्ह आहे इथलं नॉट आहे म्हणून इथे नॉट घेतलं आणि ओपनचं ओपन V3 झालं बरोबर. त्यानंतर बाय घेतलं आणि न्यू ऑब्जेक्ट जो आहे शी आहे इकडे म्हणून त्याचं झालं इकडे हा. मी तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये तोडफोड करून या वाक्याचं सांगितलेलं आहे अनालिसिस जेणेकरून तुम्हाला बाकीचे सेंटेन्सेस त्याच पद्धतीने बघायचे. दे डू नॉट वॉच द मूवी. दे झालं सब्जेक्ट, डू नॉट झालं हेल्पिंग वर्ब, वॉच झालं V1, द मूवी झालं ऑब्जेक्ट. द मूवीचा न्यू सब्जेक्ट झाला. द मूवी सिंग्युलर आहे म्हणून इज. नॉटला नॉट इकडे तसंच घेतलंय. वॉचचं V3 झालं वॉच्ड. बाय घ्यायचंय आणि देचं होतं देन बरोबर. त्यानंतर बघा शी डज नॉट प्रिपेअर अ रिपोर्ट. यामध्ये शी झालं सब्जेक्ट, डज नॉट हेल्पिंग वर्ब, प्रिपेअर V1, अ रिपोर्ट ऑब्जेक्ट. अ रिपोर्ट इज नॉट प्रिपेअर्ड बाय हर. त्यानंतर बघा आय डू नॉट वॉश द कार्स.
आय सब्जेक्ट, डू नॉट हेल्पिंग वर्ब, वॉश झालं V1 आणि द कार्स झालं ऑब्जेक्ट. आता द कार्स इकडे करायचं सब्जेक्ट, द कार्स आर नॉट वॉश्ड बाय मी, राहायचं मी होतो. आता एक लक्षात घ्यायचं ऍक्टिव्ह मध्ये शी आला असेल सब्जेक्ट तर त्याचं पॅसिव्ह होतं नॉट होतं, हे सगळीकडे चेंज तसाच राहणार आहे. म्हणजे हिचं हिम होतं, आयचं मी होतं, लक्षात घ्या, देचं देम होतं. त्यानंतर दिनेश डज नॉट प्लो द फॉर्म. आता दिनेश सब्जेक्ट, डज नॉट हेल्पिंग वर्ब, प्लो झालं काय V1 आणि द फॉर्म काय झालं ऑब्जेक्ट. इथे बघ चेंज कसा केला, द फॉर्म इज नॉट प्लोड बाय दिनेश, लक्षात आलं असेल. त्यानंतर द मेकॅनिक डज नॉट फिक्स द प्रॉब्लेम्स, याचं होतं काय केलंय बघा, द प्रॉब्लेम्स आर नॉट फिक्स्ड बाय द मेकॅनिक. त्यानंतर शी डज नॉट टीच फ्रेंच अँड इंग्लिश, शी झालं सब्जेक्ट, डज नॉट हेल्पिंग वर्ब, टीच V1, फ्रेंच अँड इंग्लिश हे जे आहे हे ऑब्जेक्ट आहे, त्याला सब्जेक्ट करायचं पॅसिव्ह करताना. फ्रेंच अँड इंग्लिश आर नॉट टॉट बाय हर. आणि लास्ट बघा, द टीचर डज नॉट आस्क द क्वेश्चन्स, द क्वेश्चन्स आर नॉट आस्क्ड बाय द टीचर. इथे क्वेश्चन्स अनेक वचनी आहे म्हणून इथे आपण आर घेतलाय. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह आले. आता 4 प्रकारचे इंट्रॉगेटिव्ह आहेत, ते आपण समोर आता बघूया कुठल्या कुठल्या पद्धतीने स्टडी करायचे. बघा काय दिलं. पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह, डज किंवा डू म्हणा किंवा डज म्हणा, प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग याचं क्वेश्चनचा क्वेश्चन ठेवायचं आहे, लक्षात घ्या. क्वेश्चनचा आन्सर द्यायचं नाही आपल्याला. डू यू वॉन्ट दिस बुक, येस आय वॉन्ट दिस बुक, असं नाही करायचंय. क्वेश्चनचा क्वेश्चन फक्त फॉर्म मध्ये चेंज करायचा सेंटेन्सच्या, ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना. म्हणजे क्वेश्चनचा क्वेश्चनच ठेवायचा आहे, लक्षात घ्या. त्याचं चेंज करताना कसं होतं बघा, इथे हेल्पिंग वर्ब घ्यायचंय आम्ही ज्याला पॉझिटिव्ह स्ट्रक्चर कळालं ना सिंपल प्रेझेंट टेन्सचं, त्याला निगेटिव्ह कळणार, आणि ज्याला दोन्ही कळाले त्याला हे कळणार बघ. म्हणजे डिपेंडंट आहे सगळं ते. यासाठी तुम्ही टेन्सेसचे जर सगळे व्हिडिओज बघितले असतील, त्यामध्ये मी तुम्हाला एका स्लाइडवर घेऊन सांगितलं की सगळ्या स्ट्रक्चरमध्ये वर्ब फॉर्म कसा चेंज होतो आणि कसं स्ट्रक्चर चेंज होतं. आता इथे आम्ही जर घेतलं, त्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा, या V1चा आपल्याला V3 करायचं, त्यानंतर बाय घ्यायचंय, आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला करायचंय काय न्यू ऑब्जेक्ट. आता बघा, डू यू वॉन्ट दिस बुक, बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये प्रॉब्लेम येतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पेक्षा इंट्रॉगेटिव्ह मध्ये प्रश्नार्थक वाक्यांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करावं. डू यू वॉन्ट दिस बुक, डू झालं हेल्पिंग वर्ब, यू झालं सब्जेक्ट, V1 झालं ऑब्जेक्ट. व्हॉट इज V1 वॉन्ट इज फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड दिस बुक इज ऑब्जेक्ट. आता हे जे आहे, हे जे दिस बुक आहे याचा न्यू सब्जेक्ट करणे. आता दिस बुक जे आहे हे सिंग्युलर आहे, म्हणून आपल्याला याचं काय करायचं, त्याच्या अगोदर इज घ्यायचं, आलं इथे इज आहे बघा. त्यानंतर दिस बुक घ्यायचं न्यू सब्जेक्ट, वॉन्टचं वॉन्टेड, बाय करायचं, आणि यूचं यू राहते पॅसिव्ह मध्ये. म्हणजे डू यू वॉन्ट दिस बुक, यामध्ये आपण कसं केलं, इज दिस बुक वॉन्टेड बाय यू. क्वेश्चनला क्वेश्चनच ठेवलाय, फक्त इकडे हेल्पिंग वर्ब बदललाय. त्यानंतर तुमचा इकडचा जो सब्जेक्ट आहे इकडे तो ऑब्जेक्ट मध्ये गेला, त्यानंतर इकडचा जो तुमचा ऑब्जेक्ट आहे इकडे सब्जेक्ट मध्ये गेला, V1चा आपण V3 केलं. प्रत्येक वाक्यामध्ये तसंच आहे. डज शी परफॉर्म हर ड्युटीज, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, V1, हर ड्युटीज. आता इथे हर ड्युटीज हे झालं तुमचं नवीन सब्जेक्ट. हर ड्युटीज सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. म्हणून काय करायचंय, आर हर ड्युटीज परफॉर्म बाय हर, परफॉर्मचा परफॉर्म. त्यानंतर डू वी क्लीन द क्लासरूम, द क्लासरूम काय तुमचं ऑब्जेक्ट, वी काय झालं सब्जेक्ट, क्लीन झालं वर्ब, आणि डू झालं हेल्पिंग वर्ब. आता द क्लासरूम अगोदर आणायचंय, द क्लासरूम सिंग्युलर आहे म्हणून इथे घेतलं आपण इज द क्लासरूम. क्लीनचं होतं क्लीन्ड, बाय घ्यायचंय, आणि वीचं होईल अस. त्यानंतर बघा, डू दे लर्न जापनीज अँड जर्मन. डू झालं हेल्पिंग वर्ब, दे झालं
सब्जेक्ट लर्न झालं V1, जापनीज अँड जर्मन झालं काय ऑब्जेक्ट. आता दोन वेगळ्या लँग्वेजेस आहेत म्हणून आर जापनीज अँड जर्मन लर्न वित्री होतं बाय देम द्यायचं त्या. तसंच बाकी वाक्यांमध्ये केलेलं आहे. जसं की डू आय प्ले फुटबॉल, इज द फुटबॉल प्लेड बाय मी, डज शी क्लिअर ऑल द डाऊट्स, आर ऑल द डाऊट्स क्लिअर्ड बाय हर, डू यू रिपेअर दिस मशीन, इज दिस मशीन रिपेअर्ड बाय यू. त्यानंतर डज दिस मेडिसिन किल दिस व्हायरस, इज दिस व्हायरस किल बाय दिस मेडिसिन. बरोबर. बघा काय तर डज दिस मेडिसिन किल दिस व्हायरस याचं होतं इज दिस व्हायरस किल बाय दिस मेडिसिन. अशा पद्धतीने आपण आता इथे पॅसिव्हचं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह जे आहे कशाचं पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्हचं कसं करायचं ते इथे आपण डिस्कस केलेलं आहे. याचं अनालिसिस करायचं आहे आणि जेवढे तुम्ही टेस्ट सिरीज मध्ये सॉल्व्ह कराल तेव्हा तुमची आणखीन याची प्रॅक्टिस होणार आहे. आता निगेटिव्हचं कसं करायचंय सिंपल आहे. निगेटिव्हचं करताना काय करायचंय ऍक्टिव्ह बघा काय दिलंय डोंट ऑर डझन प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये काय केलंय डू ऑर डज दिलंय त्याला फक्त एनटी लावलंय डज नॉट किंवा डोंट. बरोबर. त्याचं चेंज करताना हेच पुढचं स्ट्रक्चर येतं फक्त ऍम इज आरला नॉट लागतं. हे बघा एंट ऍम नॉटचं एंट, इज नॉटचं इजंट, आर नॉटचं आरंट. हे घ्यायचंय. त्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा न्यू सब्जेक्ट करायचंय. त्यानंतर हे जे V1 आहे त्याचं V3 करायचंय. त्यानंतर बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचं आपल्याला काय करायचंय तर न्यू ऑब्जेक्ट करायचंय. बघा एक्झाम्पल्स. डोंट यू क्लिअर ऑल द लोन्स. बघा आता इथे डोंट झालं काय हेल्पिंग वर्ब, यू झालं काय सब्जेक्ट. हे बघा इथे. त्यानंतर क्लिअर झालं काय V1, ऑल द लोन्स झालं काय ऑब्जेक्ट. आता बघा ऑल द लोन्स, आता लोन एक सिंग्युलर आहे का प्लुरल आहे म्हणून इथे काय करायचंय इथे आरंट घ्यायचंय. आरंट ऑल द लोन्स क्लिअरचं क्लिअर्ड बाय यूचं काय होतंय सब्जेक्टचं इथे ऑब्जेक्ट होताना यूला. आरंट ऑल द लोन्स क्लिअर्ड बाय यू, आरंट ऑल द लोन्स क्लिअर्ड बाय यू. डझंट शी ऑब्झर्व दिस इश्यू, डझंट हेल्पिंग वर्ब, शी सब्जेक्ट, ऑब्झर्व V1, दिस इश्यू झालं ऑब्जेक्ट. आता दिस इश्यू सिंग्युलर आहे म्हणून इजंट दिस इश्यू ऑब्झर्व बाय हर, शीचं होतं इथे. त्यानंतर बघा डोंट यू टाईप दिस रिपोर्ट, दिस रिपोर्ट ऑब्जेक्ट आहे, यू सब्जेक्ट आहे, V1 काय टाईप आहे. आता दिस रिपोर्ट सिंग्युलर आहे म्हणून इजंट घ्यायचं. इजंट दिस रिपोर्ट टाईप बाय यू. डज जान्हवी स्टडी मॅथमॅटिक्स. आता डझंट झालं डझंट काय झालं डझंट जान्हवी स्टडी मॅथमॅटिक्स. डझंट झालं हेल्पिंग वर्ब, जान्हवी झालं सब्जेक्ट, स्टडी झालं V1, मॅथमॅटिक्स झालं ऑब्जेक्ट. आता मॅथमॅटिक्स जरी यस दिसत असेल हे सिंग्युलर आहे मॅथमॅटिक्स म्हणून इजंट मॅथमॅटिक्स स्टडीड बाय जान्हवी. तसेच खालचे बघा डझंट द टीचर पनिश हिम, इजंट ही पनिश बाय द टीचर. आता इथे जे आहे बघा द टीचर सब्जेक्ट पनिश V1, हिम झाला ऑब्जेक्ट. आता परत इथं हिमचं ही होणार आहे म्हणून इजंट आलंय. इजंट ही पनिश्ड, V1चं V3 काय होतं पनिशचं V3 पनिश्ड बाय आणि जे आलेलं आहे बघा द टीचरला द टीचर तसं त्या तसं ठेवायचं. त्यानंतर बघा डोंट दे अंडरस्टँड द सिच्युएशन, इजंट द सिच्युएशन अंडरस्टूड बाय देम. त्यानंतर डझंट द मॅनेजर सॉल्व द प्रॉब्लेम्स, आरंट द प्रॉब्लेम्स सॉल्व बाय द मॅनेजर. डोंट यू रिझर्व द सीट्स, आरंट द सीट्स रिझर्वड बाय यू. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह कसं करायचंय ते बघितलंय. हे दोन्ही जर इंट्रॉगेटिव्ह लक्षात आलं असेल पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह तर WH टाईपचं कसं करायचं हे लक्षात येईल तुमच्या. WH टाईप तर ते बघूया आपण आता WH टाईपचं कुठल्या पद्धतीनं दिलेलं आहे. बघा WH टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्हच्या अगोदर जे आपण जे स्ट्रक्चर बघितलं त्याच्या अगोदरच्या स्ट्रक्चरच्या अगोदर फक्त WH टाईप वर्ड लावायचं झालं. म्हणजे हु असेल वाय असेल वेन असेल विच असेल. बरोबर.
हाऊ असेल, हे जे सगळे WH टाईप वर्ड्स आहेत ना, त्याच्या अगोदर जर घेत असतो आपण, तर त्याचं पॅसिव्ह कसं करायचं? आता इकडे WH टाईप वर्ड प्लस डू ऑब्लिक डज प्लस सब्जेक्ट करता V1 क्रियापदाचे पहिले रूप ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. WH टाईपला वर्ड WH टाईप तसाच ठेवायचा. ॲमिजार पैकी जे तुमचं काय असेल, तुमचं सब्जेक्ट असेल हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा नवीन सब्जेक्ट तयार होतो. या V1 चं तुम्हाला V3 करायचंय, बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट दिसतोय त्याचं काय करायचंय तर न्यू ऑब्जेक्ट करायचंय. हु राइट्स द लेटर? आता हु चा चेंज करताना लक्षात ठेवा बाय हुम होतं. कारण सब्जेक्ट मध्ये हेच येते ना. बाय हुम आर द लेटर्स, हे द लेटर्स जे आहे ऑब्जेक्ट आहे. बाय हुम आर द लेटर्स रिटर्न. सेकंड बघा, वाय डज युअर ब्रदर कॉल मी? वाय जसंच्या तसं घेतलं. डच इथे आता मी आलं इथे ऑब्जेक्ट मध्ये म्हणून इथे आय झालं म्हणून इथे काय झालं एम आलं. वाय एम आय कॉलचं V3 कॉल्ड बाय युअर ब्रदर. व्हेन डू यू पे द स्कूल फी? आता वेन तसंच्या तसं आलं. द स्कूल फी झालं ऑब्जेक्ट, त्याचा न्यू सब्जेक्ट करायचंय. द स्कूल फी झालं सिंग्युलर म्हणून त्याच्या अगोदर घेतलं हिच. पेचं V3 होतं पेड. बाय घ्यायचं त्यानंतर घ्यायचं यू आणि क्वेश्चन. त्यानंतर हु डज नॉट ओबे यू? आता हुच घ्यायचंय बाय हुम. आता यू आलाय ऑब्जेक्ट मध्ये इकडे, मग याचं इथं सब्जेक्ट केला. यूच्या अगोदर आपण आर वापरतो म्हणून यापैकी आर घेतलं. सो बाय हुम आर यू नॉट ओबेड? नॉट ओबेड ऍक्च्युली हे जे दिसतंय ना, हे निगेटिव्हचं टाकलं गेलं इथे एक. ठीक आहे, बघून घ्या. काय सेम समोरच्या स्लाइड वरती आपल्याला निगेटिव्हचं बघायचं. आता इथे काय आहे, हे नॉट काढलं की झालं किती WH पॉझिटिव्ह. हे नॉट जर काढलं की पॉझिटिव्ह होऊन जाते. वाय डू यू प्रिफर कॉफी इन द मॉर्निंग? आता वाय जसं घेतलं. आता इथे इथे कॉफी जे आहे हे ऑब्जेक्ट आहे, इन द मॉर्निंग आहे. वाय इज कॉफी सिंग्युलर आहे म्हणून इज घेतलं. प्रिफरचं V3 प्रिफर्ड. आणि मग हे जर दिसतंय का नाही, ही जी फ्रेज आहे जशीच्या तशी आपण इथे घेतली. प्रिफर्ड इन द मॉर्निंग बाय यू. बाय यू हा जो सब्जेक्ट आहे त्याचा ऑब्जेक्ट करताना यूच राहतं पॅसिव्ह. आता आपण इथे बघूया बघा, इथे निगेटिव्ह कसं करायचं WH टाईपचं. डोंट आलं, डझंट आलं, सब्जेक्ट आलं, V1 आलं, ऑब्जेक्ट आलं. पहिल्यासारखंच आहे. त्याच्या अगोदरचं फक्त इथे ऍड काय केलंय नॉट. मग WH टाईप वर्ड जसाच्या तसा राहतो. इथे एंट म्हणजे आय एम नॉट, इज नॉट म्हणजे इजंट, आर नॉट म्हणजे आरंट. न्यू सब्जेक्ट जो आहे या ऑब्जेक्टचं करायचं आहे. त्यानंतर V3 हे जे V1 दिसतं त्याचं V3 करायचंय, बाय घ्यायचंय. त्यानंतर हे जे सब्जेक्ट इथं दिसतोय त्याचं तुम्हाला न्यू ऑब्जेक्ट करायचं आहे. आता काय दिलंय बघा, वाय डोंट दे कम्प्लीट द फॉर्म? सो वाय इजंट द फॉर्म कम्प्लिटेड बाय देम? आता वाय झालं WH टाईप वर्ड. डोंट घेतलंय कारण दे आलंय प्लुरल आहे सब्जेक्ट. कम्प्लीट झालं V1 आणि द फॉर्म झालं काय ऑब्जेक्ट. आता वाय जसंच्या तसं घेतलं. द फॉर्म जे आहे ऑब्जेक्ट आहे त्याचा इथं सब्जेक्ट केला. द फॉर्म सिंग्युलर आहे म्हणून इथं इज निगेटिव्ह आहे. एक लक्षात घ्या, म्हणून एनटी तर आहे नॉट घेतलंच, पण सिंग्युलर असल्यामुळे इजंट और इज नॉट. वाय इजंट द फॉर्म? कम्प्लीटचं कम्प्लिटेड ह्या जो दिसतो इथे वर्ब दिसतंय V1 आणि त्यानंतर बाय नंतर देचं काय होतं या देम होतं. देचं काय होतं देम. त्यानंतर बघा काय दिलंय सेकंड याला बघा, वेअर डोंट यू कीप दिस चेअर्स? आता यामध्ये वेअर जसंच्या तसं घ्यायचं. आता दिस चेअर झाला ऑब्जेक्ट, यू झालं सब्जेक्ट, डोंट झालं हेल्पिंग वर्ब, बरोबर. त्यानंतर कीप झालं V1. वेअर दिस चेअर्स म्हटल्यानंतर प्लुरल आलं म्हणून त्याच्या अगोदर आरंट. केप्ट त्यानंतर घ्यायचं कीपचं V3 केप्ट बाय काय यू, कारण इथलं यूच राहतं पॅसिव्ह. प्रत्येक याचा तसाच चेंज आपल्याला इथे करायचा आहे. म्हणजे इथे हाऊ डोंट दे हँडल द सिच्युएशन, परत तसंच अनालिसिस करायचं आणि याचं काय होतं बघा, हाऊ इज द सिच्युएशन नॉट हँडल्ड बाय देम असं होतं. त्यानंतर बघा नंबर 3 काय दिलंय, तर काय दिलंय, वाय डोंट यू रिवाइज द डेफिनेशन्स? वाय जसंच्या तसं घेतलं इथे आपण.
तर डेफिनेशन्स अनेक वचनी आहे, अनेक व्याख्या, म्हणून त्या अगोदर आरंट घेतलं. रिवाईजचं व्ही3 रिवाईज केलं, बाय घेतलं, त्यानंतर केलं त्याचं यू. कशाचं? या सब्जेक्टचं ऑब्जेक्ट इथे यूला यू राहतं. हू डझंट हायलाइट दिस रिस्क? हूचं काय होतं मी सांगितलंय अगोदरच, बाय होम. बाय होम. आता दिस रिस्क सिंग्युलर आहे, ऑब्जेक्ट हा, म्हणून इथे घेतलं. इजंट पाहिजे इथे, लक्षात घ्या, इजंट. किंवा हा मी इथे टाकले बघा, असं टाकता येतं नॉट. बाय हुम इज दिस रिस्क नॉट हायलाइटेड? जेव्हा शॉर्ट फॉर्म करतो तेव्हा इजंटला टाकायचं होतं, आणि जेव्हा आपण नॉट वेगळं करतो तेव्हा ते सब्जेक्ट नंतर घ्यावं लागतं. आणि याचं हायलाइटचं व्ही3 हायलाइटेड. वाय डोंट आय असिस्ट यू याचं होतं वाय आरंट यू असिस्टेड बाय मी. तर अशा पद्धतीने आपण डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह बघितले. आता यात एक थोडं आपल्याला इम्परेटिव्हचा पार्ट बघायचं, यावरती मी सेपरेट असं एक सेशन तयार केलेलं आहे. तरी आपण बघूया, सगळे इम्परेटिव्ह जे आहेत ते कशामध्ये असतात. सिंपल काय दिलंय बघा इथे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. म्हणजेच काय, आज्ञा असतील, त्या सजेशन असेल, वॉर्निंग असेल, प्रतिबंध घालायचं असेल, प्रोहिबिशन ज्याला म्हणतो आपण, प्रोहिबिटेड वापरायचं असेल, असे जे सगळे इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहेत त्याचं पॅसिव्ह कसं करायचं, म्हणजे काहीच एक्झाम्पल्स घेतले, याच्यावर सेपरेट एक सेशन मी टाकलेलं आहे. आता इथं काय होतं बघा, बेसिक स्ट्रक्चर V1 प्लस ऑब्जेक्ट, आणि हे दोन पद्धतीनं होतं बघा. लेट न सुरुवात करावी लागते. आता यात हिडन असतो बघा, याच इथे सब्जेक्ट दिसतो का नाही, तो हिडन असतो, यू. आता मी जर म्हटलं लिसन टू मी केअरफुली, आता कुणाला म्हणतोय मी, तुम्हाला, म्हणजेच का, यू लिसन टू मी केअरफुली. त्यामुळे इथे सब्जेक्ट अंडरलाईन, अंडरलाईन असल्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण बाय त्याच्या समोर लिहायचंच नाही आपल्याला, म्हणजे ओमिट करायचं, डिलीट करायचं. लेट न सुरुवात करायची, बरोबर. इथे घ्यायचा आहे, जो तुम्हाला ऑब्जेक्ट दिसतोय त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे, त्यानंतर बी लावायचंय, आणि हे V1 दिसतंय त्याचं V3 करायचंय. सगळ्यात सोपं आहे. आणि तुम्हाला एक कठीण वाटायला लागलं, तर मग आता दिलेलं हे ऑर्डर आहे की काय आहे, रिक्वेस्ट आहे की काय, हे ऍड करायचं त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर टू लावून वाक्य जसंच्या तसं लिहून टाकायचं. एक्झाम्पल वरनं लक्षात येईल. कम्प्लीट युअर वर्क, कम्प्लीट युअर वर्क. आता कम्प्लीट युअर वर्क मध्ये कम्प्लीट झालं V1, युअर वर्क झालं ऑब्जेक्ट, सब्जेक्टचं इथे आता घेणं नाही. सुरुवात लेट न करायची, लेट घेतलं. या ऑब्जेक्टचं केलं युअर वर्कचं सब्जेक्ट, आणि बी घ्यायचंय कंपल्सरी, आणि हे जे कम्प्लीट आहे त्याचं V3 कम्प्लिटेड. लेट युअर वर्क बी कम्प्लिटेड बाय समवन, घेणं देणं नाही, म्हणजे ऍक्शन महत्वाची आहे. त्यानंतर मी दुसरं जे सांगितलं, इन्स्ट्रक्शन आहे समजा, यू आर इन्स्ट्रक्टेड टू, वाक्य जसं तसं मी पुढे लिहिलं, कम्प्लीट युअर वर्क, असे तुम्हाला ऑप्शन मध्ये येऊ शकतं. प्रत्येकाचं तसंच आहे बघा. प्लीज शट द डोअर, आता प्लीज लावल्यामुळे रिक्वेस्ट आहे म्हणून रिक्वेस्टेड इकडे वापरले बघा. आता प्लीज शट द डोअर, शट झालं V1, आणि ऑब्जेक्ट झाला द डोअर. लेट न सुरुवात, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट द डोअर, बी जसं तसं, शटचं V3 शट, लेट द डोअर बी शट. किंवा यू आर रिक्वेस्टेड टू शट द डोअर, यू आर रिक्वेस्टेड टू शट द डोअर. त्यानंतर किल द स्नेक, यामध्ये बघा कसं दिलेलं आहे, किल झालं V1, द स्नेक झालं काय, ऑब्जेक्ट. लेट न सुरुवात, ऑब्जेक्टचा सब्जेक्ट द स्नेक, आणि बी घ्यायचंय त्यानंतर, आणि किलचं V3 किल्ड. किंवा यू आर ऑर्डर्ड टू किल द स्नेक, अशा पद्धतीनं देखील. त्यानंतर आणि काही एक्झाम्पल्स बघूया, निगेटिव्ह दिलेत काही बघा इथे मी. डोंट प्लक द फ्लावर्स, आता डोंट झालं हेल्पिंग वर्क, प्लक झालं V1 तोडणे, आणि फ्लावर द फ्लावर झालं ऑब्जेक्ट. आता इथे लेट सुरुवात, द फ्लावर्स सब्जेक्ट करायचं नाही. आता हे निगेटिव्ह आहे ना, म्हणून इथे नॉट घ्यायचं, नॉट. बी जसं तसं, आणि प्लकचं V3 प्लक्ड. किंवा तुम्ही म्हटलं की सर हे कठीण वाटतंय, यू आर ऑर्डर नॉट टू, कंटिन्यू केलंय बघा, प्लक द फ्लावर्स, यू आर नॉट टू. डू नॉटचं इथे काय चेंज करून घेतलाय मी, नॉट टू. सेम तसं डोंट क्लीन द रूम, आता तसंच केलंय, लेट द रूम नॉट बी क्लीन, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू क्लीन द रूम. डोंट सॉल्व क्वेश्चन नंबर 5,
आता सॉल्व्ह झालं V1. क्वेश्चन नंबर 5 झालं ऑब्जेक्ट. लेट क्वेश्चन नंबर 5 नॉट बी सॉल्व्ड. सॉल्व्ह V3 सॉल्व्ड. किंवा यू आर ऑर्डर्ड नॉट टू सॉल्व्ह क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर डोंट कॉल मी अगेन. यामध्ये लेटनं सुरुवात केली बघा. कॉल V1 झालं. मी काय झालंय बघा इथे ऑब्जेक्ट आहे आणि अगेन त्याच्याशी रिलेटेड नाही तर म्हणाल की अगेन घ्यायचंय की ऑब्जेक्ट नाही. आता बघा काय केलंय. लेट आय मीच आय केलं. आय नॉट बी कॉल्ड अगेन किंवा यू आर वॉर्न नॉट टू कॉल मी अगेन. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या सेशन मध्ये आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस ऑफ ऑल स्ट्रक्चर्स. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या आणि लाईव्ह सेशन्स मध्ये जेव्हा आपण डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील तेव्हा तुमचे जे डाऊट्स आहेत ते देखील क्लिअर करणार आहोत. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.